मुंबईच्या कुलाबा येथील सत्र न्यायालयात पोलिसांना चकवा देऊन पळून गेलेला हॅरिसन अँथनी जोसेफ हा आरोपी अखेर विरारमधल्या बोळिंज पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला। बोळिंजमधल्या एका चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादामुळे त्याचा पर्दाफाश झाला। पोलीस अंमलदार दिनेश सानप यांनी आरोपीला पकडण्यात दाखवलेल्या हुशारीमुळे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हॅरिसन जोसेफला मंगळवारी आर्थर रोड कारागृहातून कुलाब्याच्या सत्र न्यायालयात नेण्यात आलं होतं। तिथं पोलिसांच्या हाताला झटका देऊन जोसेफनं न्यायालयाच्या आवारातूनच पलायन केलं। तेव्हापासून कुलाबा पोलीस त्याचा शोध घेत होते। आज विरारच्या बोळिंज परिसरात एका चहाच्या टपरीवर पैशांच्या कारणावरून एक वाद उफाळून आला। त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मार्शल पथकाला संशय आला आणि मग त्यांनी एका उपद्रवी व्यक्तीला त्या वादातल्या ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता तोच कुलाबा सत्र न्यायालयातून फरार झालेला आरोपी हॅरिसन जोसेफ असल्याचं स्पष्ट झालं। आरोपी हॅरिसन जोसेफवर 20हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याला 4 वेळा तडीपारही करण्यात आलं होतं। त्याला पुढील कारवाईसाठी लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। 2007, 2012, 2019 आणि 2022 असे 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे। 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे। म्हणजे तो हार्डकोर असा क्रिमिनल आहे आणि अगदी कौशल्यपूर्ण आमचे जे ऑफिसर आहेत यांनी तपास म्हणजे त्याच्याकडे विचारपूस करून म्हणजे त्याचं नाव आयडेंटिटी उघड केलेली आहे आणि हा असा पळून गेलेला आरोपी आहे, याला ताब्यात घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।